तिला हाव नाहीये पैशांची. तुमच्यावर प्रेम केलं होतं तिने. तिला नसेल पण तुला असली तर ती परत येणार नाही. पण तू पैसे मागायला परत आलीस तर काय रे, काय करत होती तुला शरूला या सगळ्यात घ्यायची? लई चित्र वागायला लागलास हं सुंदर. काय मिळणार आहे रे हे असं वागून? याबद्दल तुम्हाला विचारायची काय बी गरज नाही आणि मला काय बी बोलायचं नाही. अरे माझ्याशी तरी नीट बोल. बस झालं. बारक्या उगा तेच तेच विषय काढून ना सुंदरला अजून त्रास देऊ नको. बस झाला तो विषय. बरं सुंदर, म्या काय विचारायला लागले, तुला आज भाजी कोणती करू? अगं कर की तुझ्या आवडीची कर. हा? अरे असं कसं कोणती बी करू? तू सांग की आज तुझ्या आवडीची करते. वाटणं कर वाटणं कर. बर पण ओली करू की सुकी करू? लय बदललाय तो आता. सुटत चाललाय हातात. एकदा तो माणूस सापडू दे मेनका, सगळ्याचा हिशोब करेन. हा बराबर. म्हणजे 12 वाजता तो तुमच्या एरियात होता. मग तिथून पुढे कुठे गेला? अच्छा, त्या चहाच्या गाडीवर तो चहा पित होता. ठीक आहे, मी डायरेक्ट तिकडेच जाऊन चौकशी करतो. बस हे घ्या. जय हिंद मॅम. जय हिंद. काय नवीन माहिती मिळाली? मॅडम, तो ह्या शहरात असल्याची पक्की खबर आहे. या शहरात कुठल्या भागात? मॅडम 6 वाजता तो क्रांतिसिंग नाना पाटील नगर मध्ये चहा पित होता. साने गुरुजी वसाहतीमधून तो पास झाला. क्रशर चौकामध्ये त्याला काही लोकांनी बघितलंय. किती वाजता? क्रशर चौकात किती वाजता पाहिलंय? 7 वाजता. 7 वाजता. मॅडम, आम्ही CCTV फुटेज चेक केलेत. न्यू महाद्वार ते पाण्याचा खजिना या भागात तो गेलेला दिसतोय. मार्कर आहे आपल्याकडे? हो मॅम. आणा. हा झाला क्रांतिसिंह नाना पाटील नगर एरिया. बरोबर त्यानंतर साने गुरुजी वसाहत. बरोबर. मग पुढे कुठे? क्रशर चौक. क्रशर चौक. हा क्रशर चौक. पुढे रंकाळ्याला वळसा घालून न्यू महाद्वार. करेक्ट? बरोबर. आणि त्याच्या बाजूला पाण्याचा खजिना. अगं अक्षरा फोन उचल की. आधी तिथं लय घुसमट व्हायला लागली. त्यात नाटक करणं ना आता लय अवघड वाटायला लागले मला. सर्वरी बी आज असं बोलली. नकोस वाटायला लागले. कुठं गेली असेल अक्षरा? बहुतेक त्या सुदीपने भेटायला पद्माराज गार्डन जवळ गेली असेल. हा, तिकडेच जाऊन बघतो.
आता आपण हे सगळं जर जोडलं, याच्या बाजूला बेलबाग चौक आहे, म्हणजे सूर्यवंशी वाडा. मॅडम पण ह्या रस्त्याने तो पुढे कुठे जाणार आहे? पुढे कुठे नाही जाणार, सूर्यवंशी वाड्यात. आज तो मेनकाला भेटायला जाऊ शकतो. यांना कळवायला हवं. आपण ज्या नंबरवर कॉल करेल काय करू आता, यांनाही फोन लागत नाहीये. आईना कळवते. आईनाही फोन लागत नाहीये. काय करू आता? कोणाला तरी कळवलं पाहिजे, पण कोणालाही कळवून नाही चालणार, नाही तर डाव फसेल. काय करू? मीच जाते. जाधव, मला निघावं लागेल. मला कळवत राहा, अपडेट करत राहा. मॅडम मी तुम्हाला सोडतो ना. नाही, नको. थँक्यू, पण माझ्या तत्वात बसत नाही. मी जाईन रिक्षेने. रिक्षा, बेलबाग. न सांगता तू इथं का आलायस? आपलं असंच आहे, थेट घुसायचं. आपला घातपात करायच्या आधी आपण अटॅक करायचं. डोसक्याला ताप आहे नुसता, वरून डायलॉग मारतो. मनी बॉम्ब लाव, मनी बॉम्ब म्हणजे पैसा. डोकदुखी थांबवण्याचा जालिम उपाय. चल माझे पैसे टाक, दुप्पट. हे, जेवढे ठरलत ना तेवढेच मिळतील, कळलं? ठीक आहे, कळू दे मग समजेसनी. हे थांब, देते. थांब. हॅलो मामा, पैसे घेऊन बाहेर या. तो आला इकडं. मला पोहोचवण्याचा चांगलाच प्लॅन केला होता तू, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. मी 1.25 आहे, तिथं तू 1.25. गप्पे. पैसे मिळाले का तोंडात हाडूक पकडल्यावर आणि गप गुमान निघायचंय तू, कळलं? तोपर्यंत गप्पड. हॅलो. हॅलो अक्षरा. बरं झालं तुम्हीच कॉल केलात. ऐका आता नीट. मेनकाला भेटायला येणारा माणूस आज घरी येऊ शकतो. काय? हो, तुम्ही फक्त लक्ष ठेवा तिच्यावर. अगं पण अक्षरा, मी बाहेर आलोय. बाहेर? हा म्हणजे ते घरातले घुसमट होत होती बघ माझी. तू भेटशील म्हणून मी बाहेर आलोय. इथं पद्माराचे गार्डन जवळ आहे मी. बर ठीक आहे, मी पोचते घरी. हा, तुम्ही पण या पटकन. काय झालं दादा? अहो मॅडम, रिक्षा बंद पडली. काय? हो, असं वाटतंय काय चालू होणार नाही. अरे देवा. एक काम करताय, तुम्ही दुसरी रिक्षा बघताय का? अक्षरा, अक्षरा काय झालंय? रिक्षा बंद पडली. आहो. अरे बापरे. अक्षरा, अक्षरा तू ऐक ना, टेन्शन घेऊ नकोस. म्या घरला लवकरात लवकर जातो. हा, तू सांभाळून ये. हो ठीक आहे, मी
मी दुसरी रिक्षा बघते. पोचते मी पण घरी, काळजी करू नका. हा ठेवतो. हे घ्या. हा दुसरी रिक्षा मिळू दे आता बस. काही झालं तरी तो माणूस निसटता कामा नये. रिक्षा रिक्षा बेलबाग चौक. व्हॅल्यूम कमी कर. माझा व्हॅल्यूम वाढला ना, घरादारासहित सगळ्या गावाला कळल. आज यांनी काही बी केलं ना, ह्याला सुट्टी नाही. संपवून टाकतो तर मी याला. जरा तरी अक्कल शाबूत ठेवून काम करा का नाही. सांग त्याला, आपण डोक्याला कफन बांधून फिरणारा माणूस आहे. इथे याचं धाडच उगच नाही केलं. मरणाला बी हसत हसत मिठी मारीन तुमच्या सहित. बस बस मामा. अहो यानं जर तोंड उचकटलं ना तर आपण समधी अडकू. कशाला या लांडग्याच्या तोंडाला मुका घ्यायला निघताय तुम्ही. शांत शांत हो, शांत हो. द्या ते पैसे त्याला, द्या. अय मिळाले ना, निघ चल. 1 रुपया जरी कमी असेल ना, परत तुम्ही इथं धिंगाणा घालीन. आहेत सगळे पैसे आहेत, जा नीट घेऊन. अहो पाहुणा, तुम्ही केव्हा आलात? हा मेनका, अगं तुझ्या गावचे येत नाही, त्या दिवशी आले होते. वय असाच आला होता तो. आता बी जरा गडबडीतच आहे, वय ना. हा गडबडीत आहे. नेहमीचीच गडबड आहे तुमची. हे बघा, जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. अगं जेवणाच्या वेळेला असं उपाशी पाठवायचं वे पाहुण्याला. नाही म्हणजे मी केला होता त्याला आग्रह, पण नाही म्हणतो तो. लईच गडबड आहे म्हणतोय. असं ही आपलीच बॅग ना? काय दिलंय त्यात? कापड, माझी जुनी कापड दिल्या ती, तेवढीच त्याच्या बायकोला मदत है ना. अगं चांगलं आहे की मग. माझ्या बी काही साड्या ज्या वापरात नाहीयेत त्या मी घेऊन येते. हा ती बॅग द्या इकडं, त्या बॅगेतच भरून देते तुम्हाला. अहो द्या पाहुणं, लाजू नका. ती चैन लागायची नाही का त्याची, दाबून भरलेत कपडे मी. त्याच्यामुळे जागा नाही त्याच्यामध्ये. तू एक काम कर, साड्या अशाच दे हातात. चालतंय की. बरं मी काय म्हणते, हे आल्याचं सुंदरला कळवलंय का? नाही म्हणजे नसल कळवलं अजून हिनं. वय राहून गेलं. तुम्ही असं करता,
मागच्या वेळेला बी हे आले तेव्हा सुंदरचंद यांची भेट झाली नाही. आता एक काम करा, मी सुंदरला फोन करते आणि बोलवून घेते, आज तरी भेट होईल. हा आले नाही आले आले. अख्खा अगं ए हुबला का 10 जन्माचा उपास आहेस का? हा तुला काय 13चं जेवण जेवायचं का स्वतःच्या? हा बंक काय दाखव दिले ना पैसे, निघ ना आता. मी जायला जाईल पण ती म्हातारी नंतर तुम्हाला धारेवर धरल. मामा राहू द्या, जे होईल ते झेलायचंच आहे आता. राहू द्या. अहो पाहुणा, अहो आमचा सुंदर आहे ना, तो फोन उचलना झालाय. जरा वेळ थांबता का? असू द्या, पुढच्या वेळी आलो ना तर नक्की भेटेल मी. आता निघतो. बरं थांबा ना, मी साड्या आणून देते. पुढच्या वेळी आल्यावर घेतो. हा बरं चालतंय, निघा तुम्ही. निघ, उशीर होतोय ना. निघ. हा जा, सावकाश जा, सांभाळून जा. होय होय. हा चांगला माणूस आहे. अहो दादा तुम्हाला लागलं नाही ना हो? हा अहो काय दादा जर तुझ्या तर हे दादा अगं अक्षरा तू बरी आहेस ना हो? तुला काय लागलं नाही ना? अगं तो माणूस आता नाही, पडलं. मला नाही लागले. माझी नका काळजी करू, तुम्ही जा. ताई जिजूंना काय झालंय हे? ताईला असं रस्त्यावर ढकलून निघून गेले. कुठं गेला यो? इथंच कुठतरी लपला असणार यो. ऐक हे थांब, हे थांब, हे सूट सूट कोण आहे? शर्वरी तू? अगं शर्वरी सोड मला, जाऊ दे तिथं. गप्पा बसा. अजिबात इथनं हलायचं नाही या. मला जाब विचारायचा तुम्हाला. अगं शर्वरी काय चालली तुझा? कसला जाब विचारायचा? सोड मला, जाऊ दे. आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही. या थराला गेलात तुम्ही? हा माझ्या बहिणीला असं रस्त्यावर टाकून निघालात? लाज वाटते का थोडी? अहो बायको आहे ती तुमची. काय नाही केलं तिने तुमच्यासाठी, या घरासाठी? विसरलात का सगळं? आणि काय कसली धुंदी चढलीये त्या मेनकाची? ती सांगेल ते कराल का मग? अगं शर्वरी काय चाललंय तुझं? तू काय बोलायलीस तू? अगं मला जाऊ दे, सोड मला. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाहीये. कुणी हक्क दिला तुम्हाला? हा एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला तुम्हाला? बस बस झालं. म्या ना अक्षरा जे काय भांडतोय ना ते खरं नाही आहे. नाटक आहे ते समज. अच्छा नाटक होतं का सगळं? सॉरी मला कळलंच नाही अजिबात.
चांगला माणूस समजत होते मी तुम्हाला, आणि तुम्ही ही थेर करताय. लोकांना फसवायला शिकलायत, दारू ढोसायला शिकलायत, आणि आता खोटं बोलायलाही शिकलायत. मला व्यवस्थित कळतंय तुम्ही खोटं बोलताय आणि खोटं वागताय. नाही शरू, त्याची हिंमतच कशी झाली इथं येऊन माझ्या जबड्यात हात घालायची. आपल्याला नाही सहन होत आहे. पण तुम्हाला काय, तुम्ही बसा हातावर हात ठेवून. पण आता म्या नाही शांत बसणार. संपवा त्याला, आत्ताच्या आत्ता त्याला संपवा. ए उगाच हवेत फुसके बाण उडवू नकोस. मी म्हण नाही हलकी आणि सलकी, आणि चपला ठेवायला मागते पालखी. तू हुकूम सोडणार आणि आम्ही बैलाप्रमाणे मान हलवत तो झेलणार. असं होणार नाही. काय हो, काही कळते का काय बोलतीये ती? हा म्हणजे आपण काम करायचं म्हटल्यावर मिळून मिसळून केलं पाहिजे ना, नाही का? त्यात उगाच आपलीच दंडेली कशाला पाहिजे? एक गोष्ट लक्षात ठेवायची मामा, मी जर आत गेले ना तर तुम्हा दोघांना बी आत घेऊन जाईल. कायमच. ताई अगं शरू, हे खोटं वागतही नाहीयेत आणि खोटं बोलतही नाहीये. यांनी तुला जे सांगितलं ते सगळं खरंय.